तुझी माझी यारी भाग 56. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सकाळी रविवारचा दिवस. शिवराज पवार आभाला म्हणतात, आभा, मला काही काम आहे, त्यामुळे मी पोलीस स्टेशनला जात आहे. त्यावर आभा म्हणाली, पप्पा, आज तर संडे आहे ना, तरीसुद्धा तुम्ही जात आहात. हे तर तुम्ही चिटिंग करताय. तुम्ही म्हणाला होता की आज तुम्ही माझ्यासोबत मामचे व्हिडिओ बघणार, ज्यामध्ये तुम्ही मामच्या सोबत आहात. असं म्हणून आभा आपला तोंड पाडून बसते. तेवढ्यात शिवराज पवार तिच्या डोक्यावर हात ठेवून हसत बोलतात, सॉरी बेटा, मलाही जायचे नव्हते, पण माझे जाणं महत्त्वाचं आहे. पण मी तुला प्रॉमिस करतो की मी लवकर येईन. आभा म्हणाली, ओके, परंतु मी सॅड आहे. तुम्हाला माझी पर्वाच नाही. मला एकटी सोडून जात आहात. मी एकटीच घरी काय करेन? ग्रॅनीही नाही आहे, तिलाही आज मंदिरात जायचे होते. शिवराज पवार म्हणतात, राधाजीला जायचेच होते कितीतरी दिवसांपासून, पण ती जाऊ शकली नाही. तू काळजी करू नको, मी सावीला म्हटलं इथं यायला. आता तू एकटी राहणार नाही. आभा त्यांची गोष्ट ऐकून खुश झाली. इकडे सावी पटपट आपल्या रूमच्या बाहेर येत होती. तेवढ्यात ऋषी तिला थांबवतो. सावी आत्ताही ऋषीला घाबरत होती की तो परत तिला ओरडेल. ती तिथेच थांबते. इकडे मिहीर आपल्या फोनवर तीच फोटो बघत होता, ज्यामध्ये त्यांनी आभाला सरप्राईज दिले होते. तो ती फोटो झूम करून आयशाची फोटो पाहत बोलतो, तसं ही खूप छान दिसते आणि छान दिसणार का नाही? मी जो आहे तिच्याजवळ. मिहीरचा चार्मच तसा आहे. असं म्हणून तो स्माईल करतो. तो बोलतो, पण ही माझ्याकडे का बघत आहे? तो हेच विचार करतो. आभा हॉलमध्ये एकटीच बसली होती. ती सावीची वाट पाहत होती. ती बोलते, ही आतापर्यंत का नाही आली? तेवढ्यात एकदम डोरबेल वाजते. आभा खुशीने बोलते, आली असेल सावी. ती दरवाजा खोलायला जाते आणि ती बोलतच होती की ती आपल्यासमोर सावीच्या जागेवर दुसऱ्यालाच पाहून शॉक होते. ती बोलते, तू? तेवढ्यात तो मुलगा हसत बोलतो, तू मला इथं बघून खुश नाहीस का आबा? आबा हसत बोलते, मी ॲक्सेप्ट केलं नव्हतं की तू मला इतक्या टाईमनंतर भेटशील. तो मुलगा म्हणतो, आता तू सर्व बोलणे दरवाज्यावरच करणार की मला आत यायला सांगणार? आभा म्हणाली, सॉरी अभय, ते मी तुला असं अचानक आपल्यासमोर बघून सरप्राईज झाली. आभा त्याला आत नेते आणि बसायला सांगते. तो मुलगा अभय होता, तिच्या पप्पांच्या ऑफिसमधला. अभय म्हणतो, आभा, तू ठीक आहेस ना आता? मला कालच माहिती झालं तू घरी आली म्हणून. आभा म्हणाली, मी ते सर्व विसरली आहे. अभय म्हणतो, चांगलं झालं, ज्याने तुला किडनॅप केला होता तो मरण पावला. आभा हे ऐकून शॉक झाली. ती बोलते, काय, तो मरण पावला? अभय तिला असं शॉक पाहून बोलतो, तुला तुझ्या पप्पांनी सांगितले नाही का? तो मुलगा काल आमच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये मरण पावला. मग अभय तिला सर्व सांगतो. आभा त्याचे बोलणे ऐकून हैराण होते आणि गूढ विचारात जाऊन ऋषीची गोष्ट तिला आठवते की तो त्या सर्वांना पनिशमेंट देईल ज्यांनी तिला घाव दिलेत. आभाला सर्व समजते की ते सर्व कोणी केले विराटसोबत. तिचे डोळे पाणावतात. तेवढ्यात अभय बोलतो, सर कुठं आहेत? दिसत नाहीत. आभा त्याला सांगते की ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत. काय, आजसुद्धा गेलेत? अभय म्हणाला. आभा म्हणते, हो, बघ ना, आज संडे आहे तरीसुद्धा माझे पप्पा काही थांबणार नाहीत. मग ते दोघे खूप काही गप्पा मारतात. तेवढ्यात ऋषी आभाच्या घरी येतो आणि दारावरच उभा राहून आभाला बघतो. ती हसून हसून बोलत होती. त्याला ते सर्व पाहून खूप राग येतो आणि जलनही होते. तो जलस फील करत दारावरच मारतो. त्या दोघांची नजर दरवाज्यावर जाते. आभाजी इतकी हसत हसत बोलत होती. ती ऋषीला बघून शॉक होते आणि घाबरतच बोलते, ऋषी तू? अभय जो की आभासोबत होता तो ऋषीला पाहून बोलतो, आभा, हा तुझा फ्रेंड आहे काय? ऋषी आभाजवळ जाऊन उभा होतो आणि अभयला पाहून घुरत बोलतो, नाही, मी आभाचा फ्रेंड नसून मी. तो बोलतच होता की मध्येच आभा बोलते, हा माझा सिनियर आहे, सावीचा भाऊ. आम्हा दोघात तितकी चांगली मैत्री नाही.
आभाचे हे असे बोलणे ऐकून ऋषी तिला रागाने बघतो. अभय म्हणतो, ओके, मी निघतो आता, मला काही काम आहे. मग तो आपल्या पाकिटमधून एक छोटासा बॉक्स काढून आभाला देत बोलतो, हे घे, हे मी तुझ्यासाठी घेतलंय आभा, मला वाटलं तुला आवडेल. आभा त्या बॉक्सला खोलून बघते. त्या बॉक्समध्ये एक छोटा गोल्ड कलरचा हेअरपिन होता. आभा म्हणाली, ब्युटिफुल, किती सुंदर आहे, मला खूपच आवडला हा हेअरपिन, तू किती चांगला आहेस अभय, मला गिफ्ट खूप पसंत आहेत. ही गोष्ट तुला आत्तापर्यंत माहिती आहे. ऋषी हे बघून खूपच जलस फील करतो. त्याला तर वाटत होते की अभयचा तोंड फोडावा, परंतु तो आभासमोर काहीच करू शकत नव्हता. परंतु त्याला खूप राग येतो. मग अभय तिथून निघून जातो. आभा तो हेअरपिन आपल्या केसांना लावते आणि बोलते, हा माझ्यावर छान वाटत आहे ना ऋषी. ऋषी त्या हेअरपिनला असं बघतो जसं काही तो अभय आहे. मग तो गुस्स्याने आभाच्या केसांवरचा हेअरपिन काढतो आणि विचित्रपणे तो तोडतो. आभा हे बघून हैराण होती की ऋषीने हे काय केले. ती रागाने त्याला म्हणते, हे काय केलं तू ऋषी, हा मला अभयने दिले आहे. ऋषी म्हणतो, मला हा हेअरपिन अजिबात पसंत नाही आला आणि नाही हा देणारा पण. आभाला समजून जाते की ऋषीचं मन जळत आहे. ती आधी स्माईल करते. ती ऋषीच्या गालाला पकडून बोलते, उफ, तर तुला अभयपासून जलस फील होत आहे. बोल बोल ऋषी, मी खरं बोलते ना. असं म्हणत ती त्याचे गाल ओढते. ऋषी एकदम तिची कमर पकडतो. ऋषी म्हणतो, हो, मला खूप जलन होत आहे आणि मी खूप जळतो की कोणी मुलगा माझ्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देतो, तेही माझ्याच समोर. आणि ही एक गोष्ट, मी जळण्यामध्ये सर्वांचा बाप आहे, माझ्यापेक्षा कोणीच जळू शकत नाही इतकं. तुलाही चांगल्या प्रकारे माहिती आहे, जर मी जलस फील करतो तर मी काय काय करू शकतो. आभा जो की एकदम त्याच्या पकडल्याने तिचे हार्टबीट वाढतात. ऋषीचे ऐकून ती थोडी घाबरते. ऋषी मग रागाने तिच्याशी बोलतो, तो मुलगा कोण होता जे तू त्याच्यासोबत इतकी हसून हसून बोलत होती. तू त्याला माझ्याबद्दल खरं का नाही सांगितली. आभाला समजते की ऋषी जलस फील करण्याबरोबरच रागातही आहे. आभा म्हणते, अभय माझा एक चांगला मित्र आहे आणि तो त्याला तुझ्याबद्दल यासाठी नाही सांगितलं कारण तो माझ्या पप्पांच्या सोबत काम करतो, त्यांच्या ऑफिसमध्ये. तो माझ्या पप्पाला खूप मानतो. तो त्यांच्यासोबत खोटं बोलू शकत नाही. त्याला जर मी तुझे आणि माझ्याबद्दल सांगितलं असतं तर त्याने माझ्या पप्पांना सांगितलं असतं. मग ऋषी म्हणतो, आभा, आय डोंट केअर, तू केव्हापर्यंत आपल्या पप्पांना आमच्याबद्दल खोटं बोलत जाशील. आभा म्हणाली, मी पप्पांना ही गोष्ट योग्य वेळ आल्यावर सांगेल. कदम निवास. सावी आपल्या रूममध्ये बसून वाचत बसली होती आणि वाचताना बुकला आपला डोका आपटत होती. ती बोलते, ही सर्व चुकी त्या छंछनची आहे. तिला माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. तिने आम्हाला अशी परेशान नाही केलं असतं तर नाही आभा आणि मी तिच्यासोबत भांडण केलं असतं आणि नाही ऋषी गुस्सा होऊन ही पनिशमेंट मला दिलं असतं. कोण अशी पनिशमेंट देत असतो यार. आता मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरी अभ्यास करावे लागत आहे. ओ गॉड, माझ्या लाईफमध्ये इतके डेव्हिल का पाठवलं. एक माझे पप्पा आणि दुसरा माझा हा भाऊ ऋषी. काश मी आभासोबत असती, परंतु ऋषी मला इथं पनिशमेंट देऊन स्वतः तिच्याजवळ गेला आहे. मग ती बुक्सचे पेज पलटून बोलते, हे देवा, इतकी मोठी बुक्स लिहितो, त्याने विचार केला नसेल का कधी कधी माझ्यासारख्या लहान बाळाला किती प्रॉब्लेम होत असते हे वाचायला. हे काय आहे, मला तर आता काहीच समजत नाही आहे. तेवढ्या दरवाज्यावर कोणी व्यक्ती नॉक करत बोलतो, मी काही मदत करू तुझी. सावी दरवाजाकडे बघते. तिथं ऋतिक उभा होता. सावी म्हणते, तू इथं काय करत आहेस. ऋषी नाही आहे घरी तर तू जाऊ शकतोस. प्लीज जा तू इथून, मी आता स्टडी करते. ऋतिक रूममध्ये येत बोलतो, मला माहिती आहे ऋषी घरी नाही. त्यानेच मला सांगितले इथं यायला की मी आज तुला शिकवू. सावी म्हणाली, काय ऋषीने. ऋतिक तिच्या हातून बुक पकडत बोलतो, हे खूप सोपं आहे, तू फालतूच परेशान होत असते. तो तिला शिकवू लागतो. सावी ही खूप मन लावून ऐकत असते. असंच काही वेळ निघून जातो. सावी म्हणते, आता बस कर, खूप बोर वाटू लागलंय मला आणि मी खूप थकली आहे, तर तू जा इथून.
मी स्वतःच वाचून घेईल. ऋतिक मनातच बोलतो, ही नेहमी मला स्वतःपासून दूर का करते, पण मी तर हिच्यासोबत राहायला आलोय. मग तो स्माईल करत बोलतो, तसं मी बघितलं तुझे मार्क्स, तुला थोडं सिरियस व्हायला पाहिजे. सावे जेव्हा मार्क्स हा शब्द ऐकून बोलते, मार्क्स म्हणजे रिझल्ट आला की काय? ऋतिक म्हणतो, रिझल्ट कालच आलाय, परंतु आम्ही तुझा आणि आभाचा रिझल्ट आज बघितला. सावी त्याचे शब्द ऐकून थोडी घाबरते. ती बोलते, तर काय आहे माझा रिझल्ट? ऋतिक तिचा घाबरट चेहरा बघत बोलतो, आभाने टॉप केलंय कॉलेजमध्ये, पण तू खूप मुश्किलने पास झाली. सावी म्हणते, आभाने टॉप केलंय, वाव, मला तिला सांगायला पाहिजे. ऋतिक म्हणतो, तिला रुसी सांगेल, पण तू आपला विचार कर. सावे म्हणते, काय विचार करू मी? तू म्हटलं ना की मी पास झाली म्हणून. तर मित्रांनी मैत्रिणीनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.